हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड चॅरिटेबल ट्रस्टच्या उपासनेचा आपण प्रारंभ करतोय। त्यातल्या कालच्या चिंतनामध्ये आपण पहिल्या 2 श्लोकावरचा विचार, माऊलींचं निरूपण जे होतं त्या 9 ओव्यांचा विचार आपण मागच्या चिंतनापर्यंत केलेला आहे। शेवटची ओवी होती, ऐशे वर्मजे गुड ते किजेल वाक्यारूढ जेने थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे। अशी ती गुप्त गोष्ट आहे, असं वर्म आहे ते तुला मी आता शब्दाने प्रकाशित करणार आहे। आता तू लक्षपूर्वक ते ऐक। जेवढं थोडं जरी घेतलंस त्यातलं तरीसुद्धा ते तुला खूप उपयोगाचं आहे। बहुत मनीचे कोड पुरविल, सर्व इच्छा तुझ्या मनातल्या पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। माऊलींचा विचार किती श्रेष्ठ आहे। मनाच्या इच्छा पूर्ण करणं फार भयंकर आणि अवघड गोष्ट आहे, जी कुणालाही जमलेली नाही आत्तापर्यंत। कारण इच्छा संपणारच नाहीत, म्हणजे ती एंडलेस असतं त्याची गोष्ट। एका इच्छेतून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो। ते पूर्वीच्या युद्धामध्ये वर्णन केलेलं होतं ना, की एक तो त्या राक्षसाला मारलं की त्याच्या रक्ताच्या थेंबातून दुसरे आणखीन हजारो राक्षस निर्माण व्हायचे, त्यामुळे त्याचा मृत्यूच व्हायचा नाही। फार सुंदर उदाहरण आहे। तशा मनातल्या ज्या इच्छा आहेत ना, अंतःकरणातल्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही। एका इच्छेतून दुसऱ्या हजारो इच्छा निर्माण होतात, त्यामुळे इच्छेला मरणच नसतं। जेव्हा इच्छेला मरण होतं ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला पारमार्थिक सुखाचा लाभ होत असतो। कारण विषय जे असतात ते विषय, एका विषयातून दुसरी विषयाची इच्छा, भोग इच्छा निर्माण होत असते। पण माऊली म्हणतात, असे एक गोष्ट, एक वर्म मी तुला सांगणार आहे की ते मी शब्दानंच सांगणार आहे। पण ज्ञान शब्दरूपानं थोडं जरी असलं तरी ब्रह्मरूपाच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते तुझ्या मनाच्या इच्छा पूर्ण करेल। मनाची इच्छा पूर्ण करते याचा अर्थ परत काही मागावं अशी इच्छाच होणार नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे। मनाची इच्छा मनाचे कोड पुरविल असं माऊली बोलतात शेवटच्या ओवीमध्ये त्या श्लोकाच्या। त्याचा अर्थ असा आहे, आता ते शब्दानं ह्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास, विज्ञान काय आहे सांगणार आहेत, ज्ञान काय आहे सांगणार आहेत। पण हे सांगता सांगता अर्जुनाला ब्रह्मरूप करण्याचा विचार त्यांच्यात आहे। आणि त्यामुळंच ते बोलतात की तुझ्या मनाचं सगळं समाधान होईल। त्यामुळे समाधानाने इच्छेचा शेवट होत असतो। म्हणून समाधान हे सर्वश्रेष्ठ दर्शन आहे, असा निळवरायांचा अभंग आहे। समाधान ते दर्शन, हे समाधान ते दर्शन शब्दाचं आहे। तर दर्शन आहे म्हणजे आत्मदर्शन आहे। आत्मदर्शन व्हायला समाधान हे सगळ्या इच्छेचा अंत करत असतं। तुकोबा म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। चित्ती असू द्यावे शब्दाचा अर्थ आहे, ठेविले तसं तेवढ्याच इच्छा तुझ्या लक्षात ठेव। अधिक इच्छा जर करशील तर तुझं समाधान बिघडून जाईल। त्यामुळे समाधान जेव्हा होतं, संतुष्टता जेव्हा प्राप्त होते, तेव्हाच खऱ्या अर्थानं इच्छेचा शेवट होत असतो। आणि ज्यावेळी इच्छा संपून जातात त्याच वेळी आपल्याला आत्मज्ञान किंवा त्या आनंदाची प्राप्ती झालेली असते। आनंद आणि समाधान, तृप्ती हे शब्द एका अर्थानं म्हणजे समान अर्थी आहेत। त्या अर्थानं विचार जर केला तर समाधान, तृप्ती आणि आनंद हा आत्मज्ञानाशिवाय प्राप्त होणार नाही। आणि ते आत्मज्ञान मी जरी शब्दात सांगत असलो तरी, थोडं जरी तू त्यातलं घेतलंस तरीसुद्धा तुला त्याचा पूर्ण उपयोग होणार। आणि कोणता उपयोग होणार? तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा संपूर्ण पूर्ण होतील। म्हणजे यापुढे तू इच्छाच कसली करणार नाहीत विषय सुखाची, हे सांगायचं आहे।
आणि म्हणून इथून पुढे आता ते ज्ञान सांगायला, विज्ञान सांगायला सुरुवात करतील. आता आपण त्यानंतरचा श्लोक, एक प्रसिद्ध श्लोक आहे की जो श्लोक आपण पुन्हा पुन्हा त्याचा विचार केला जातो आणि हा कर्मावर आधारित असलेला श्लोक आहे. दुसरी गोष्ट, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् दतती सिद्धये एततामपि सिद्धानां कश्चिन्मां व्यक्ती तत्वता. अतिशय सुंदर असं सिद्धांत भगवद्गीता आपल्याला सांगते. मनुष्याणां सहस्रेषु, हजारो मनुष्यामध्ये, हजारो शब्दाचा अर्थ आहे एकावर 3 शून्य असलं हजार नव्हे, हजारो शब्दाचा अर्थ आहे अनंत. अनंत जन्मामध्ये मनुष्यांच्या सहस्रेषु कश्चित् दतती सिद्धये, ज्ञान मनुष्यामध्ये एखादाच काय करतो, ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि यततामपि सिद्धानां, त्या यतताम म्हणजे यत्न करणाऱ्यामध्ये, प्रयत्न करणाऱ्यामध्ये, सिद्धामध्ये सुद्धा देखील सिद्ध आहे, परंतु त्याला मोक्ष मिळेल याचा अर्थ सांगितलेला नाही. सिद्ध सुद्धा सिद्धीमध्ये अडकण्याची शक्यता आहे. म्हणून म्हणतात त्याच सिद्धामध्ये सुद्धा कोणीतरी एखादाच मला तत्वता जाणतो. आणि तत्वता जाणणं ही गोष्ट श्रेष्ठ दर्जाची आहे. हे जाणणं जो प्रकार आहे भगवंताला किंवा आत्मस्वरूपाला जाणणं ही फार कठीण गोष्ट आहे, हे वर्णन सांगितलेलं आहे. त्यामुळे इच्छा आणि प्रयत्न असून देखील सुद्धा अनेक वेळा अशा सिद्धांना मागे परतावं लागतं किंवा त्या सिद्धांना प्रापंचिक मोहाला सामोरं जावं लागतं. प्रापंचिक आकर्षणामध्ये ते अडकू शकतात. त्यांच्या अडचणी, प्रतिबंध हे प्रारब्धाचे असू शकतात. प्रारब्धानं होणार नाही कदाचित, आणि प्रारब्ध हे शरीराशी निगडीत आहे. आणि जे सगळे प्रयत्न करायचे आहेत ते शरीरानं करायचे आहेत, अंतःकरणानं करायचे आहेत. आणि या सगळ्या गोष्टी परावलंबी आहेत. सगळे प्रयत्न परावलंबी आहेत. प्रारब्धसुद्धा आपल्या हातात नाही. ते प्रारब्ध ते त्याच्या पद्धतीने काम करत असतं. आणि म्हणून भगवंत इथं म्हणतात, ह्या मनुष्यामध्ये हजारो, लाखो, अनंत मनुष्यामध्ये, अनेक मनुष्यामध्ये एखादा ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. म्हणजे बहुतेक लोक जे आहेत ते ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्नच करत नाहीत असं सांगायचं आहे. आणि हे खरंही आहे. आज सुद्धा आपण ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न कोण करतोय सांगा, हा मुद्दा आहे. कुणाला ज्ञानाची प्राप्ती पाहिजे, कुणाला मोक्ष पाहिजे आहे, कुणाला देव पाहिजे. सगळ्यांना प्रपंचासाठी देव पाहिजे आहे. मुद्दा काय आहे, माझ्या प्रपंचासाठी देव पाहिजे आहे. मला देवासाठी देव नको आहे, तर प्रपंचासाठी देव पाहिजे आहे. म्हणजे माझा प्रयत्न जो देवप्राप्तीचा आहे तो देवप्राप्तीचा नाही, तर प्रपंच सुधारण्याचा आहे. माझा बिघडलेला प्रपंच सुधारावा अशा सकाम वृत्तीनं साधना करणाऱ्यांची संख्या कोट्यावधीच्या घरामध्ये आजही आपल्याला बघायला मिळते. हा सिद्धांत हजारो वर्षापूर्वी भगवंतांनी भगवद्गीतेत मांडलेला सिद्धांत आज देखील आपल्याला आहे तसा उपयोगाला येऊ शकतो. जरासुद्धा त्यामध्ये फरक पडलेला नाही. दिसणाऱ्या संख्या जर आपण बघितली तर हजारो, लाखो लोक आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाहतो. त्यांच्या भगवंताच्या दर्शनासाठी लागलेल्या ज्या ओळी आहेत, लाईन लागलेली असते ना, त्या इतक्या बघितल्या की वाटतं किती भक्त आहे तो. पण त्यातले भक्त किती ही तपासण्याचं किंवा संशोधनाचा विषय आहे. दिसतात खूप, पण भक्त किती आहेत की ज्यांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी झगडणारे, लढणारे, संघर्ष करणारे, प्रयत्न करणारे, तप करणारे, ज्ञानप्राप्तीसाठी शास्त्राभ्यास करणारे, स्वाध्याय, अध्ययन, अध्यापन करणाऱ्यांची संख्या किती आहे. शास्त्राभ्यास करतो, त्याला शास्त्र जाणून घ्यायचं, त्यावेळी लोकांना कुठेतरी वादविवाद करता यावा, मला काहीतरी ज्ञान झालं हे लोकांना समजावं, म्हणजे अहंकार पोषणाचं काम करतो. हे शास्त्र जगाला सांगायला मला यावं, त्यातून माझी रोटी चालावी, त्यातून माझी मानधनं मिळावीत, असा एक उद्देश शास्त्र अभ्यासाचा असू शकतो. म्हणून हौशे, गौशे, नवशे म्हणतात ना, वारीमध्ये असतात. त्यातले किती सगळे हौशे, काही हौशेने जातात, काही नवस फेडायसाठी, म्हणजे प्रपंचाचं नवस फेडायसाठी, गौशे म्हणजे काहीतरी प्राप्त करण्यासाठी. पंढरपूरच्या वारीमध्ये असणारे 50% लोक, त्यांचा अनुभव ते पंढरपूरच्या वारीतले काही मंडळी नेहमी जाणारी सांगतात, तर ती मंडळी फक्त भोजनाची व्यवस्था आपली 15-3 आठवडे होती ना म्हणून जात असतात.
असे कित्येक लोक त्यामध्ये असतात आणि आपल्याला वाटते पंढरपूरची पायी दिंडी केवढी मोठी, लाखो लोक जातात, पण त्या लाखोतले सिद्ध किती झाले, सिद्धातले आत्मज्ञानी आत्मसिद्ध किती झाले, मोक्षसिद्धी ज्याला आपण म्हणतात ती मोक्षसिद्धी किती ना प्राप्त झाले. म्हणून हा श्लोक अगदी दिशादर्शक आपल्यासाठी आहे. मनुष्यानां सहस्रेषु कच्चित दतती सिद्धये. कच्चित दती म्हणजे त्यापैकी काही जणच सिद्धापर्यंत पोचतात आणि सिद्धामधले येततामापी सिद्धानां, त्या सिद्धामधले सुद्धा कच्चिन्मा व्यक्ती तत्वता माम, कच्चिन्माम मला जाणतात, तत्वरूपाने मला जाणतात. तत्वरूपानं कोण जाणते सांगा, नाही जाणत. आणि त्यामुळं ही जी ओळख आहे ती भगवन भक्त ज्याला आपलं पण म्हणतो, या भक्तांचे वेगवेगळे हेतू आणि उद्देश घेऊन ते परमार्थ क्षेत्रामध्ये आलेले असण्याची शक्यता आहे. देव हा एकमेव देवगुणाचा आहे. मोक्ष हाच टार्गेट घेऊन मैदानात ह्या कोण उतरते सांगा बघू. काही झालं तरी मला, जसं स्पर्धेमध्ये आपण उतरतो, ही स्पर्धा मला जिंकायची आहे, मला परीक्षेमध्ये एवढे गुण प्राप्त करायचे आहेत, अशा स्पर्धा घेऊन उतरणारे खूप मंडळी आहेत. पण मला देवच प्राप्त करायचा आहे आणि त्याखेरीज मला दुसरं काही प्राप्त करायचं नाही असे म्हणणारे किती आहेत. ह्याची संख्या अगदी मोजकी. इथं ते म्हणतात किती असतील, नाहीतच असं त्यांना म्हणायचं आहे. नाहीतच म्हणून संत किती झालेत, भरपूर झालेत. भक्त किती झाले, सगळे. बऱ्याच वेळा असं घडत असते ना, सद्गुरूंनी सुद्धा आपले वारस म्हणून नेमलेली मंडळी सुद्धा असतात, त्यातले सुद्धा किती पुढे वर गेलेले असतात. सद्गुरूसारखा दुसरा सद्गुरू कधी तयार झाला आहे, तुकोबांसारखा दुसरा तुकोबा कधी तयार झाला आहे का, ज्ञानदेवांसारखे ज्ञानदेव एकच झालेत का, पुढे झाले नाहीत. याला हा श्लोक उपयोगाला, की त्यामधले किती जण प्रयत्नशील असतात, प्रयत्न करणाऱ्यामध्ये किती पोचायची इच्छा करतात. पोचायची इच्छाच नसते बरेच वेळा. इच्छा असेल तर प्रबळ इच्छा नसते, प्रबळ इच्छा असेल तर काहीतरी प्रारब्धिक प्रतिबंध सुद्धा होतात. प्रारब्धाच्या प्रतिबंधानं तो बाहेर खेचला जातो आणि त्या स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. असंही आहे. इथं काही स्पर्धा नाही. स्पर्धा हाही शब्द हा व्यावहारिक शब्द म्हणून वापरलेला आहे. त्यातून बाहेर पडतात म्हणजे हा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासाला जाण्यामध्ये अनेकांना अनेक अडचणी येत असतात. हा मुद्दा इथे सांगितलेला आहे. पहिलीच्या वर्गामध्ये उपस्थित असणाऱ्या मुलांची संख्या, तो वर्ग 10वी जाईपर्यंत आम्ही सुद्धा प्रत्यक्षात अनुभव शिक्षक म्हणून घेतलेला आहे की 10वी त्यातलं किती गाळाप होतंय, त्याला चाळणी लागते. कोण कुठं मधीच सोडतंय, कोण कुठं दुसरा व्यवसाय करतंय, कोण काय करतंय. 10वीला जाणाऱ्यांची संख्या एकदम कमी. त्यातून 12वी पास होणारे, नंतर ग्रॅज्युएट होऊन पासआउट होणारे त्यातले किती, पासआउट झालेले नोकरीला किती लागलेत, त्यातले नोकरी चांगल्या पद्धतीची किती करतात, म्हणजे क्लासवर अधिकारी त्यातले किती झाले. क्लासवर शब्दाचा अर्थ इथं आपण घेऊया, मोक्ष प्राप्त करणारे किती झालेत. असा जर विचार जर केला तर किती असतील हो, 1, 2 काय असतील. समजा एक बॅच, समजा 80ची 90 मुलांची बॅच एक आहे की जी बालवाडीमध्ये प्रवेश घेणारी अंगणवाडीमध्ये आहे पहिलीच्या वर्गात. पण तीच पुढे क्लास 1 त्यातले ऑफिसर होणारे किती जण असतील, किंवा यशस्वी उद्योगपती होणारे त्यातले किती असतील, हा विचार इथं मांडलेला आहे. म्हणून म्हणतात की हजारोमधून कोणी एखादाच ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि या यत्न करणाऱ्यामध्ये कोणी एखादाच मला म्हणजे भगवंताला यथार्थता वस्तुतः जाणतो. त्यासाठी माऊलीने आता ओव्या फार सुंदर टाकलेल्या आहेत. 1-2-4 ओव्याच्या आहेत, त्याचा विचार आपण करूया. पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपाली याची येत दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे. विरळा म्हणजे अत्यंत दुर्मिळ. अर्जुना, या ज्ञानाचे अधिकारी अत्यंत दुर्लभ आहेत. पैगा मनुष्याची या सहस्त्रा माझी, सहस्त्रशा माझी, ते जोडून शब्द यायचा. म्हणजे हजारोमध्ये विपायल यांची येत दिवसा, त्यामध्ये किती असतील तर एखाद्यालाच, हजारो मनुष्यामध्ये एखाद्यालाच ज्ञानाविषयीची दिवसा इच्छा निर्माण होते. आणि तसेच त्या इच्छा करणाऱ्यामध्ये तैसे या दिवसे करा बहुसा, दिवसे करा म्हणजे अशी इच्छा करणाऱ्यामध्ये बहुतेक किती आहेत, फार विरळा. शब्द कसा वापरला, माझी विरळा जाणे. त्या इच्छा करण्यामध्ये पुष्कळ मनुष्यामध्ये देखील एखादाच मला तत्वता जाणतो. इथं फक्त मनुष्य योनीचाच विचार केलेला आहे बरं का, इतर योनीचा विचार केलेला नाही. त्यांच्यासाठी मोक्ष नाहीच.
ते कितीही शाने होऊ द्या. म्हणजे कुत्रं फार उपवास करू दे, कुत्रं फार शानं आहे, पण तरीसुद्धा शानं असून सुद्धा त्याला मोक्ष मिळणार नाही. ते ग्रंथ ऐकणारी सुद्धा काही कुत्रे आहेत, आपण बघितले ना, ग्रंथ चालू असतो, कथा चालू असतात, तिथे शांतपणे बसतात. काही काही कुत्री उपवास पण करतात, असं आपल्याला उदाहरण बघायला मिळालं. जड भरतांचंच उदाहरण बघितलं तर ते हरणाच्या रूपात असताना वाळला पाला खायचे, म्हणजे वैराग्य होतं ते ना. असून उपयोग काय? हरणातून त्यांना मोक्ष मिळाला नाही, पुन्हा त्यांना मनुष्यजन्मच घ्यावा लागला राजा भरताला, आणि मगच मोक्ष प्राप्त झाला. म्हणून इथं जे शब्द मनुष्याना शब्द वापरला, फार विचारपूर्वक. जीवाना असं शब्द नाही, मनुष्यामध्ये, जीवामध्ये म्हटलं तर मग ह्या आहेतच की 84 लक्ष योनीमधला मोक्षाला पात्र असणारे मनुष्यच प्राणी आहेत. नरदेहामध्येच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि हीच गोष्ट या श्लोकातून माऊलींना भगवंताला सांगायची आहे. म्हणून हजारो म्हणजे हजार सोडून इतर बरेचसे लोक खाण्यापिण्यामध्येच गुंतलेले असतात. बघितलं, आत्ता आपण बघूया आपली उदाहरणं, आपल्या आसपासचे आमच्या सहित घेऊया, आमच्या सहित उदाहरण घ्यावी. आम्हाला किती जणांना, म्हणजे बोलणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा, हे आमच्या सहित आपण बोलायला लागलो तर किती जणांना मोक्षासाठी तळमळ लागली आहे सांगा बघू. कोण देवाच्या प्राप्तीसाठी आणि देवासाठी रडतोय सांगा, मला देव भेटला नाही म्हणून. प्रपंचातलं काही नाही मिळालं म्हणून रडणारे अनेकच आहेत, ते म्हटले सांगितलेच. लाखो कोट्यावधी लोक आहेत प्रपंचासाठी रडतात, पण देवप्राप्ती झाली नाही म्हणून कोण रडतोय, ध्यान लागलं नाही म्हणून कोण नाराज झाला. नाम आज मला मिळालं नाही, पाहुणे घरात आले होते आणि फार माझा सगळा मूडच गेला का, ते नामाला कसं मिळालं नाही असं म्हणणारे किती आहे. फार मोठा विचार करायची ह्या भगवद्गीतेच्या श्लोकाच्याद्वारे गरज पण नाही, कारण एवढा विचार आपल्याच अनुभवातला आहे की किती जणांना असं वाटतं की मी आज माझं साधन झालं नाही आणि म्हणून साधनाअभावी मला नैराश्य आलेलं आहे. नैराश्य फक्त प्रापंचिक गोष्टी प्राप्त न झाल्याचा, एखादा विषय नाही मिळाल्याचा, कुठेतरी अपमान झाला, निंदा झाली, त्यातून नैराश्य आम्हाला येत असते. म्हणजे आम्हाला सर्व सुखाचीच लालसा आहे, तीही विषय सुखाची. सर्व सुखाची लालसा जर निर्माण झाली असेल आणि आत्मलाभासारखं दुसरं श्रेष्ठ काही नाही असं जेव्हा वाटायला लागेल, तेव्हा प्रपंच हा काय होतो, मिथ्या आपोआपच होतो. याला म्हणायला लागत नाही. म्हणणारे किती जण आहेत प्रपंच मिथ्या आहेत. आम्ही किती वेळा म्हटलं, आता ज्ञानेश्वरी सुरू झाल्यापासून लाख वेळा म्हटलं असेल मी, मिथ्या आहे, मिथ्या आहे, मिथ्या आहे. माझ्या दृष्टीने मिथ्या झालाय काय, ऐकणाऱ्यांच्या दृष्टीने मिथ्या झालाय का, म्हणणाऱ्यांची संख्या किती आहे सांगा, आणि अंगीकाराची संख्या किती आहे. खूप लोक आहेत यामध्ये पडलेले असतात, नुसते पाण्याच्या कडेला असतात, काही डुबक्याच मारतात, काही त्यात आत जातात, काही त्या नदीच्या किंवा त्या तीराच्या पलीकडे पोहोच जातात, काही म्हणजे एकाधाच विरळा, म्हणून शब्द विरळाचा वापरलेला आहे. आणि दिवसा म्हणजे इच्छा, पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपालियाची येत दिवसा. श्लोकाचा संपूर्ण अर्थ जवळजवळ या ओळीतून माऊलीने टाकलेला आहे. जो वरती श्लोक मनुष्याना सहस्त्री शब्द वापरला आहे, त्या सगळ्या श्लोकाचा अर्थ या एकाच ओळीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपालियाची येत दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा. दिवसे करा म्हणजे अशा इच्छा करणाऱ्यामध्ये माझी विरळा जाणे. त्यातला तत्वता मनुष्यामधला एखाद्याला ज्ञानाची इच्छा होते, इच्छा करणाऱ्या पुष्कळ मनुष्यामध्ये त्यातला एकच ज्ञानी बनतो, तत्वता मला जाणतो, भगवंताला जाणतो. त्यामध्ये हजारो जी लोक आहेत ना, बरेचसे लोक सज्जनपणानं वागतात, धर्मनीती पाळतात, रोज मंदिरात जातात, प्रदक्षिणा घालतात, दान धर्म करतात, धर्मानं आणि नीतीने वागतात म्हणून मोक्षाची इच्छा कोणी केली आहे का? आपण काय म्हणतोय बघा, सगळे दिसतात ते भक्तच, मंदिरात दिसतात ते भक्त, हा चुकीचा शब्दप्रयोग आपण वापरतोय. भक्त नाहीत, त्यातले बरेचसे जे असतात ना ते भिकारीच असतात. भिकारी शब्दाचा अर्थ आहे मागणारेच असतात. भिकारी म्हणण्यात काय अर्थ पण नाही, कदाचित तो लागेल, कदाचित कुणाला तरी बोचेल शब्द, परंतु खरं बघायला गेलं तर आम्ही काहीतरी मागणी घेऊन, काहीतरी मागणीचं पत्र घेऊनच मंदिरात जात असतो. असा कोण म्हणतो, देवा माझ्यावर कृपा कर आणि तुझं ज्ञान मला एकदा होऊ दे, तुला मला जाणायचं आहे, ते जाणण्यासाठी तू मला मदत कर, असं म्हणून किती जण श्री गुरूंच्याकडे जातात सांगा बघू. हा ग्रंथ वाचू का तो ग्रंथ वाचू,
सूनबाई घटस्फोट मागा लागली, मग ते घटस्फोट होऊ दे काय तिचा, असे प्रश्न आमचे असतात सद्गुरूंच्याकडे, संतांच्याकडे. मुलाच्या लग्नाचे व्यवस्थित होत नाही, काय अडचणी सगळ्या निर्माण व्हायला आहेत. मग सद्गुरूंना म्हणायचं तुम्ही आशीर्वाद द्या, सगळं आहे ना आपलं चालू, ते चालू आहे आणि चालूच राहणार आहे. असं कित्येक वर्षापासून चालू आहे. आपण स्वतःला दोषी समजायचं नाही बरं काय. आपण एक त्यापैकी एक आहोत, जे सगळेच त्या ज्या जहाजानं, सगळीच जण त्याच जहाजानं प्रवास करतात. आणि त्यामुळं दोषी कधी समजायचं माहिती आहे, मला अशी इच्छा का होणे, अनुदीन अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विन शीन होतो. असा कधी देवा विन शीन झालाय? तुझं विन शीन होतो, धाव रे धाव आता. मला कोण चांगलं बोलवलं नाही की मला शीन वाटतो, मला कोणी मान दिला नाही तर मला शीन वाटतो, माझ्या आवडीचे पदार्थ मला आणि आवडीची माणसं नाही भेटली तर मला शीन वाटतो. देव नाही भेटल्यामुळे शीन कुणाला झाला. म्हणून हा श्लोक अतिशय मोठं तत्वज्ञान आपल्याला सांगतो. त्यामुळे एखादाच, त्यामध्ये हजारो लोक आहेत जे धर्मनीतीनं वागणारे आहेत, सज्जन आहेत, आणि ही धर्मनीतीसुद्धा पाळण्यापाठीमागं भय आहे, भीती आहे, शास्त्रानं घालून दिलेलं दंडक आहे, म्हणून वागतात. मनापासून वागणारे आता त्यातले किती सांगा. आता आणि परत नवीन संख्या त्यातली निघते. एखादा माणूस सज्जन दिसतो, तो कधी पापभीरू असतो, पाप करत नाही, चोरी करत नाही, कोणतरी म्हटलं चाडी करत नाही, निंदा करत नाही, भ्रष्टाचार करत नाही. का भ्रष्टाचार करत नाही? मी पकडलो गेलो तर मला करायचा होता, काय केलं आम्ही? आयुष्यभर नुसतं सज्जनपणानं काढलं, काय उपयोग झाला असं आणि स्वतःला दोष देतात. अभिमान वाटत नाही सज्जनपणाचा त्यांना. बरेच वेळा असं घडतं, भ्रष्टाचार केले नाहीत म्हणून त्याला सज्जन म्हणायचा. वास्तविक सज्जन का झाला माहिती आहे का? तो भीतीनं सज्जन झाला. म्हणून सज्जनता जी आहे, धर्मनीतीची पाळणूक जी आहे, ती भीतीपोटी असण्याची जास्त शक्यता आहे, जास्त. खोटं बोलू नये, कारण पाप होतं. पाप झालं तर नरकात जावं लागतं. कशी भीती आहे बघा काल्पनिक नरकाची. पुण्य करूया म्हणून मग काल्पनिक स्वर्गाचा आणि आनंद वाटतोय, मग स्वर्गात जाता येतं, काय वैकुंठाला जाता येतं, कारण हितच जीवनमुक्त होता येतं. ही व्यवस्था मात्र बघणारे किती जण असतील? आपल्या सद्गुरूंचे सारखे किती जण असतील की मला याच जन्मामध्ये जिवंत असताना मला त्या मुक्तीचा लाभ घ्यायचा आहे आणि भगवंत मला जाणून घ्यायचा आहे. मेल्यावर नव्हे बरं काय, पुढच्या जन्मात नाही बरं काय, आत्ताच या क्षणाला मला जाणून घ्यायचं आहे, असे म्हणणारे किती. म्हणून आपण हा चिंतनाचा विषय आहे बरं काय. आपण आपल्याबाबतच चिंतन करायचं, जगाबद्दल तर राहू दे. आपणच आपल्या बाबतीमध्ये किती तळमळ लागलेलं आहे. अनुतापे तुझे घडले चिंतन झाला व मन हा संसार तुकोबा म्हणतात. बरे झाले देवा बाईल भेटली करकशा, बरे या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे झाले चिंतन झाला वमन हा संसार. मला हा संसार वमनासारखा झालेला आहे, कारण तुझ्या भेटीची तळमळ मला लागली. समर्थांची करुणाष्टकं वाचायला लागली की वाटते ना की त्यांची व्याकुळता किती आहे. तळमळ तळमळ, कल्याणकरी राम राम यामध्ये म्हणतात, तळमळ तळमळ होतची आहे. कशासाठी? आमची कसली तळमळ आहे? माझ्याशी हे बोलत नाही, ते बोलत नाही, सून मला चांगली वागवत नाही, मुलं माझ्याकडे लक्ष देत नाहीत, मुलं माझा मान राखत नाहीत, माझी तब्येतच बरी नसते, भाऊबंध कुठे चांगली राहण्यात, बघा पाहुण्याने मला फसवलं, ह्यासाठी तळमळ तळमळ होत आहे आमची. आणि समर्थांची आणि तुकोबांची तळमळ कसली आहे? मला देव का भेटत नाही म्हणून. वाहतो विश्वाची चिंता म्हणतात. आणि आम्ही घराची चिंता, प्रपंचाची चिंता, शरीराची चिंता, चिंताच चिंता, आपल्या सोडून दुसरं काही नाहीच असं त्याचा भास असतो. त्यामुळे एखादाच यातला सिद्धीसाठी प्रयत्न करतो, मला सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे, मोक्षसिद्धी, ज्यामध्ये आत्मिक सुख असतं. मला हे सुख नको आहे. म्हणून जो आहे त्या विषय सुखाचा अव्यय करणारा जो आहे तोच आत्मसुखाचा अधिकारी असतो. फार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून जेव्हा आपण या तथाकथित सुखातून आपलं मन काढून घेऊ तेव्हाच आपल्याला आत्मसुखाची गोडी लागायला लागेल. त्या तोपर्यंत लागणार नाही आपल्याला. कंटाळा ज्यावेळी याचा येईल ना, त्यावेळी कंटाळा म्हणजे तात्पुरता कंटाळा नाही, तो सारखा येतोय आम्हाला. बासुंदीच्या 2 वाट्या मारल्या की बासुंदीचा कंटाळा येतोय, पण उद्या लागतेच ना, आणि किंवा 8 दिवसांना आणि परत पाहिजे आहे. तो कंटाळा नव्हे, आत्यंतिक सुखाच्या दिशेनं, आत्यंतिक सुख जे आहे त्या सुखाच्या दिशेनं
कुणी प्रवास केला ज्यामध्ये भेसळ नको असे सिद्धीसाठी प्रयत्न करणारे असतात, ती मोक्षसिद्धी आहे. म्हणून निष्काम उपासना जी आहे फार दुर्मिळ आहे. आपल्या सगळ्या साधनेला उपासना भक्ती साधनेचा शाप आपले सद्गुरू सांगतात. एक म्हणजे यांत्रिक पद्धतीनं आपण साधना करतो, आणि दुसरी गोष्ट त्याला सकामता त्याचा पाया आहे. हा पाया भुसभुशीत आहे. त्यामुळे या भुसभुशीत पायावर माझी परमार्थाची इमारत शेवटपर्यंत टिकत नाही. माझ्या पुढ्यातच ती उद्ध्वस्त झालेली मी पाहतो. नाहीतर ती इमारत पडण्यापूर्वी मी तिथून माझी एक्झिट झालेली असते. दोन्हीपैकी काहीतरी होईल. म्हणून या सकामता हा शाप आहे बरं काय त्याला आणि उपासनेला. या शापातून जे मुक्त होतील तेही सद्गुरूंच्या, शास्त्राच्या आणि 3 कृपा फार महत्त्वाच्या आहेत. त्यामधली ही कृपा आहे सद्गुरूची, शास्त्राची आणि भगवंताची कृपा त्याच्यावरती असली तर पूर्वजन्मीचं असं एवढं मोठं सुकृत असायला पाहिजे. मग त्यामुळं विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी. आता ही विठ्ठल आवड जी निर्माण होणार आहे, आणि त्या विठ्ठल आवडी नुसती आवड नाही तर ती आवडीचं परिपूर्णता करण्यासाठी शेवटच्या बिंदूपर्यंतचा प्रवास जो आहे तो प्रवास अगदी बिनधोकपणे करणारे किती जण आहेत. साधे काहीतरी पोहण्याची स्पर्धा, धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो किती लोक मुलं भाग घेतात बघा त्यामध्ये, किती शेवटपर्यंत जातात. तो कोणत्या नाही कोणत्या कारणानं त्यांच्यावरती तर येत नाही की ती मृत्यू घसरलेला असतो. त्यामुळे निष्काम उपासना ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. सकाम असणाऱ्यांची संख्या खूप आहे. दुःख दूर व्हावं, व्याधी दूर व्हावी, प्रपंच सुखाचा व्हावा, माझे आजार कमी व्हावेत, माझं सगळं सुखाची सगळी साधनं मला निर्माण व्हावीत, ती प्राप्त व्हावीत, ती भोगायला मिळावीत, माझे भोग कडेपर्यंत जावेत, त्या भोगांचा नाश होऊ नये, भोग प्राप्त व्हावेत, भोगांचा नाश होऊ नये, भोगासाठी कष्ट पडू नये. सगळ्या नुसत्या सकामता आपल्या असतात. म्हणून फक्त देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे फार कमी असतात. देवाची या काजा आळवावे देवा, ओस देहभावा पाडून हा. देवाच्यासाठी पडेल काय कशी प्रपंचाची तुटी. वर्णन आहे, संत सरळ म्हणतात प्रपंचाला बाधित करून देवासाठी पुढे जाणारा किती आहेत, किती त्यातले आहेत. म्हणून शब्द वापरलेला आहे की माऊलीच बोलतात की सहस्त्र पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपाली यांची येत दिवसा. ती बाहेर पडणाऱ्यांची संख्या जी इच्छा आहे त्या या दिवसे करा भाऊ असा, माझी विरळा जाणा. या अशा इच्छा करणाऱ्यामध्ये शेवटपर्यंत इच्छा टिकून राहणारा, तीव्र मुमुक्षामध्ये असणारं मुमुक्षत्व टिकवून ठेवणारा किती आहेत. बरेच जण मध्येच घसरून जातात, मध्येच धैर्य खचतं, मध्येच आत्मविश्वास जळमळायला लागतो, श्रद्धा चलित होते, विचलित होता, आणि विचलित झाला की तिथून तो ह्या वर्ण एवढं जाणं जे आहे ते जाणं तिथून होत नाही. कंटाळा येतो साधनेचा. देवाच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्याच प्राप्तीसाठी साधना करणाऱ्यांची संख्या किती आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी तेच शेवटपर्यंत जातात, कारण त्यांना प्राप्त करायचं दुसरं काय नसतं. जर त्यांना भगवंतच प्राप्त करायचं आहे, त्यांना भगवंत मिळणार याचं संत आपल्याला काय देतात, गॅरंटी देतात. आणि ही गॅरंटी कशी आहे, एखाद्या पुढाऱ्यांची गॅरंटी नाही आहे बरं का, की गॅरंटी आहे अमक्याची गॅरंटी तमक्याची गॅरंटी. आता आपण जरासं टी व्हीवरल्या बातम्या ऐकताना आपल्याला लक्षात येतं, ही गॅरंटी असली नाही. भगवंत गॅरंटी देतात की जर देवाच्याच प्राप्तीसाठी बाहेर पडला असेल तर तुला देव मिळणार नाही कशावरून. मोक्षाची या पंथा मागची एक ओवी आपण गेलेला आहे, अरे त्याला मोक्षच मिळणार आहे. 6व्या अध्यायामध्ये काय 5व्या अध्यायामध्ये आपण ओवी पाहिलेली आहे की माऊली म्हणतात मोक्षाची आस्था आहे, त्याला मोक्षच प्राप्त होणार आहे, दुसरं काय प्राप्त होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठीच भगवंताची आळवणी करावी, भगवंताची करुणा भाकावी, म्हणजे त्याला तत्वता जाणता येतं, अन्यथा जाणताच येणार नाही. तानसेन नावाची फार मोठे श्रेष्ठ गवई अकबराच्या दरबारामध्ये होते, आपल्याला नेहमीची गोष्ट माहीत. त्यांचा हरिदास नावाचा त्यांचे जे गुरु होते ते फार श्रेष्ठ दर्जाचे गवई होते, फार श्रेष्ठ प्रसिद्ध असे गवई होते. त्यांचं गाणं ऐकायला लांबून लोक यायचे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तानसेननं शिक्षण घेऊन तो सुद्धा मोठा गवई बनलेला होता. रोज तानसेनचं गाणं ऐकायचे बादशाह, पण त्यांना कंटाळा यायचा नाही. असं ते क्लासिकल म्युझिक त्यांचं ऐकण्यामुळं कंटाळा यायचा नाही. म्हणजे किती सुंदर गातोस तू, तुझं गाणं म्हणजे तू खरंच जगप्रसिद्ध आहेस,
तुझ्या इतकं सारखं चांगलं कुणालाच गाता येणार नाही. तर ते म्हणले असं म्हणू नका, माझ्यापेक्षा श्रेष्ठ गवय्ये कितीतरी असतील, ते असू द्या, ते मला माहीत नाही, पण एक माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते मला माहिती आहे. एक श्रेष्ठ गवय्ये आहेत, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते मला माहिती आहे. आणि किती आहेत माहिती नाही, पण मला एक माहिती आहे. म्हणजे मग अकबरांची सुद्धा क्युरिओसिटी वाढली बादशाची, आणि म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, त्यांना जाऊया कधीतरी भेटूया आपण. असंच एका गावामध्ये राज्याच्या बाहेर ती छोटीशी झोपडी ठेवून ते हरिदास राहायचे, आणि आपल्या त्या ह्याच्यावरती तंबोऱ्यावरती त्यांचं गाणं दिवसभर चालू असायचं. गाणं म्हणजे भजन चालू असायचं. आणि दोघे भेटायला गेले त्यावेळी त्यांचं गाणं चालू होतं. इतके मंत्रमुग्ध हेही झाले, कारण ते सुद्धा मंत्रमुग्ध झालेले होते. त्या गाण्यामध्ये ते स्वतःला त्या भजनामध्ये हरवून बसलेले होते. त्यामुळे ह्या आलेल्यांची त्यांना काय कळलं सुद्धा नाही, चाहूल लागली नाही. त्यांनी शांतपणे दोघांनी गाणं ऐकलं, भजन ऐकलं, आणि त्यावेळी त्यांचं भजन संपलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की दोघंजण भेटायला आलेत. त्यावेळी राजा म्हटला, फार सुंदर गवय्ये आहे, फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, पण मला काही फरक वाटला नाही तुमच्या दोघांच्या गाण्यामध्ये. तर म्हणले फरक कसा वाटेल तानसेन म्हणले, ते माझे गुरु आहे, त्यांच्याकडनं मी शिकलोय, मी त्यांच्यासारखंच गाणार, त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या गाण्यामध्ये फरक नाही. अरे पण मुद्दा राहिलाच, ती सर्वश्रेष्ठ गवय्ये आहे, हे कसं आहे ते सांग मला. त्यावेळी बादशाला तानसेननं सांगितलं ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. महाराज, मी जे गातो ते तुमच्याकडे दरबारामध्ये नोकरी म्हणून मानधन घेऊन गातो, पगार घेऊन गातो, आणि माझे गुरु गातात ते देवाच्या प्राप्तीसाठी गातात. त्यांना काही मिळवायचं नाही, फक्त त्यांना देवाची प्राप्ती, देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे म्हणून गातात. म्हणून ते माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहेत. खरंच आहे, जे देवासाठी जेव्हा प्रार्थना चालू असते, देवाच्या प्राप्तीसाठी असते, त्याचवेळी ती खरी प्रार्थना, खरी करुण असते. नाहीतर त्या इतर गोष्टी मग भजनाला काय अर्थ राहत नाही. म्हणून तर फक्त देवाच्या प्राप्तीसाठी फार कमी लोक प्रयत्न करत असतात. म्हणून मोक्षासाठी प्रयत्न करणारे फार विरळ आहेत. मला मोक्षच हवा असे म्हणणारे किती आहेत. बादशाने एकदा तुरुंगात टाकलेल्या लोकांचं उदाहरण पाहिलं होतं. म्हणजे कित्येक हजारो कैदी आपल्या तुरुंगामध्ये आहेत, यांना घालवलेलं बरं. प्रधान हुशार होता, तर म्हणला याला कशाला घालवता, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, बाहेर अंदाधुंदी माजवतील समाजामध्ये, तरी पण कुणाला इच्छा असली तर घालूया, बघूया तरी विचारून. आपण विचारूया त्यांना कुणाला काय हवं आहे ते. प्रत्येकाना प्रत्येक कैद्याला विचारलं तुला काय हवं. एक कोण म्हणतो मला बायकोला भेटायचं आहे, मुलांना भेटायचं आहे, कोण म्हणतोय मला माझी तब्येत बरी नाही, दवाखान्यात दाखवायला जायचं आहे, कोण म्हणतोय इतक्या वर्षात इथं माझं व्यसन मला पूर्ण करता आलं नाही, जरा मला व्यसन द्या. कोण म्हणता अलीकडील काय आहेत कैदी ते म्हणतात मोबाईल वापरता येत नाही, वेळ पण जात नाही, मोबाईलचे यूट्यूबचे काही व्हिडिओ तरी बघता येतील, आम्हाला मोबाईल पाहिजे. कोण म्हणला मला तंबाखू पाहिजे, कोण म्हणतोय दारू पाहिजे. सगळेजण म्हणाले. त्यातला एक जण म्हटला मला यातलं काहीही नको, मला घरी जायचं, मला इथून तुरुंगातून बाहेर पडायचं आहे, या जेलमधून बाहेर पडायचं आहे. त्यावेळी प्रधान म्हणले राजाला, बघा हा जो नाही ना, ह्यालाच फक्त मुक्ती हवी आहे, इतरांना नको आहे. इतरांना नुसता प्रपंच पाहिजे. त्यात सगळ्यांनी इच्छा कुठली व्यक्त केली, सगळ्या विषयातल्या प्रापंचिक इच्छा त्याच व्यक्त केल्या. एकच माणूस म्हटला मला मुक्ती हवी आहे तुरुंगातून. खरंच मुक्ती हवी आहे असे म्हणणारे किती. हा तपासण्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. म्हणून उदाहरण आपण त्यासाठी घेतलेलं आहे. उदाहरण बाजूला राहू दे, आणि हेच उदाहरण तुरुंग नावाच्या याच जेलमधून आम्हाला किती जणांना बाहेर पडायचं आहे. आजही आम्ही कैदी आहोत. कुणाचे कैदी आहेत काय, रोज फटके बसतात आपल्याला संसारामध्ये. इकडनं एक फटका मारतोय, दुसरा तिकडनं. कोणतरी निंदा करतंय, कोण बदनामी करते, कोण आरोप घालतंय, कोण काहीतरी काय बोलत असते तुटून, कोण अपमान करत असते, काय 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 वेगवेगळे प्रकार. कधी कधी घाला पडतो, शरीराच्या व्याधी येतात, आणि कुठं कुठं दुसरंच काहीतरी घडत असतं. रोज घटना घडतात. ह्या जेलमधला हा एक प्रकारचा त्रासच आहे ना. मग तुरुंग नव्हे काय, संसार हा. म्हणून संसार नावाच्या तुरुंगामधून बाहेर पडण्याची इच्छा दाखवणारे किती आहेत, या एका उदाहरणानं आपल्या लक्षात येईल. म्हणून म्हटलेलं आहे, मोक्षासाठी प्रयत्न करणारे फार मिळणार असतात, आणि प्रयत्न करणाऱ्यामधलाच प्रयत्न करणारे खूप आहेत हा. बरं काय, खूप प्रयत्न करतात, पण त्यातला एखादाच मला तत्वता जाणतो, सहज म्हणून जाणतात. मूर्तीच्या रूपानं काहीतरी खूप लोकांनी जाणलेलं आहे. तो सगळ्यांचं सगळं पुरवतो, तो सगळं जग चालवतो म्हणून जाणतो. तो आणि मी एकच आहो, त्याला तत्वता जाणणं म्हणतात. कधी होते बघा, पहिल्यांदा म्हणतो तो देवा
देवा तू माझा आहेस. कारण माझं माझं म्हणायची सगळी प्रपंचातली सवय देवाकडं पण येते ती भक्ताकडला. आणि तो भक्त म्हणतोय काय, देवा तू माझा आहेस. आणि नंतर म्हणतो काय, मी तुझा आहे. म्हणजे स्वतःला शरणागत होतो आणि स्वतःला त्याच्याकडे सोपवतो. मी तुझा आहे, माझं काय करायची ते तू ठरव. अगोदर म्हणत होता देवा तू माझा आहेस, आता म्हणतो देवा मी तुझा आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याची तत्वता होतो, तू आणि मी एकच आहे असं अलीकडे मला वाटायला लागले. हे वाटणं जे आहे ना, तेव्हा त्याला तत्वता जाणणं म्हणतो आपण. तत्वता जाणता येत आहे म्हणून हरिदास सूरदास नावाचे आपले अंध संत होऊन गेलेत ना. मला वाटते उत्तरेकडील संत आहेत सूरदास, मूळचे जन्मांध होते, पण जन्मांध असून सुद्धा कृष्ण भक्ती मात्र श्रेष्ठ आहे. त्यांच्या आजही ते हिंदी भाषेतले अभंग, त्यांच्या ते काय दोहे आहेत ना, प्रसिद्ध आहेत. खूप चांगली भजनं आहेत त्यांची. तर असे ते अंध असलेले कधी कधी वाटायचं त्यांना की देव भगवान श्रीकृष्ण माझ्यासोबत सतत आहे, असं सारखं वाटायचं की कधीतरी रस्ता ओलांडायचा आहे, कुठं खड्ड्यातून पाय पडेल म्हणून माझा कृष्ण मला वाचवतो, मला हाताला धरून बाहेर काढतो, असं सारखं वाटायचं. कधी कधी त्यांना वाटायचं की माझा हात सोडून कुठेतरी पळायला लागेल, कुठेतरी गेलेत भगवान श्रीकृष्ण. म्हणून ते म्हणायचे कुठं पळायला लागलास, मला माहीत आहे. म्हणजे काय म्हणतात ते की हात छुडाये जाते हो सबल जानकी मोही. काय वर्णन करतात, माझा हात सोडून जातोस कारण तू बलवंत आहेस, सबल आहेस. सबल जानकी मोही, माझा हात सोडून जाणार आहे कारण तू ताकदवान आहेस, माझा हात फिडकारू शकतोस. मी त्या मानानं तुझ्या मानानं दुर्बल आहे, पण हृदयशी जब जाओगे तो सबल गिनूंगा तोही. तुझी शक्ती मला केव्हा कळेल माहिती आहे, तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव ना. म्हणजे ते शक्य नाही, तू आणि मी एकच आहोत, जाशील कसा तू. तू सदरूपानं मायाजवळ आहेस, चिदरूपानं मायाजवळ आहेस, आनंद रूपानं माझ्याजवळ राहतोस. जीव आणि मी माझा तो मी, जीव आणि ते ब्रह्म एकच आहोत. याला तत्वता जाणणं म्हणतात. असा तत्वता जाणणारा सिद्धामधला आणखीन किती किती निघतील सांगा. असा तत्वता जाणणारा की मीच ते तत्व आहे असा म्हणणारा किती आहे. म्हणून परमात्मा प्राप्तीकडे मन लागत नाही. काय काय ना भोगमध्ये आडवे येतात, संग्रहाची आवड. सगळ्यात मोठा माडतळा म्हणतो कोणता असेल, भोग आणि संग्रह, बाकी काही नाही बरं काय. भोग आणि संग्रह, भोग म्हणजे मीपणातून निर्माण होतात आणि संग्रह माझेपणातून निर्माण होतं. संग्रह केला की त्याला माझंही पदवी आपण लेबल लावतो आणि भोगासाठी मी भोग भोगतो असे भोक्तृत्वाची भ्रांती घेऊन जगत असतो. म्हणजे मी आणि माझे यावरती सगळा आपला प्रपंच असतो. आणि संसार भोगातून काही लोक कंटाळून बाहेर पडतात, परावृत्त होऊन काय करतात, परत स्वर्गाची इच्छा करतात आणि गटांगड्या खाल्ल्या बघा तिथं मध्येच. तेही प्रयत्न करत असतात बरं काय, देवाच्या प्राप्तीसाठी मनापासून प्रयत्न करतात. पुण्य, दान, तीर्थ, तप, यज्ञ, याग सगळे करत असतात, परंतु काय पाहिजे, स्वर्ग पाहिजे. म्हणजे आणखीन परत विषयच, स्वर्गाचा भोग याचा अर्थ परत विषयाची इच्छा केली म्हणजे अनेक तिथे गटांगळ्या खाणार आहे. पण कल्याणाचा, आत्मकल्याणाचा विचार करणारे किती आहे. एक तर संसार मागतील, तर दुसरे स्वर्ग मागतील. पण स्वर्ग सोडून स्वर्गाच्या पलीकडे असलेलं जे आत्मानंद आहे त्याची मागणी करणारे किती जण आहेत, किती अगदी अगदी खरोखर मागणारे आहेत. म्हणून त्यानं खरंच सूरदासासारखे जे संत आहेत त्यांनी देवाला ओळखलं. नाथांच्या हरिपाठामध्ये तुकडा आहे की ओळखला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याच्या घरी असतो. कुणाच्या घरी, ओळखला हरी. कसा, तत्वता. म्हणून ज्ञानाची इच्छा एखाद्यालाच होत असते आणि त्यापैकी प्रयत्न करणारे जे असतात ते काही जण असतात. आणि अशा प्रयत्न करणाऱ्यामधून एखादाच पुढे घसरतो जातो, नाहीतर सगळे मग कुठं तरी कसे असे बाहेर पडत जातात. म्हणून ज्ञानासाठी मानव प्रयत्नशील असतो, पण सगळेच प्रयत्न करत नाहीत. कारण ज्ञानाची वाट सोपी नाही, खडतर आहे, खूप प्रतिबंध आहे. आपल्यालाच अनुभव घ्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज ठरवलेलं असते मी ह्यावेळी हे जरा चिंतन करायचं आहे, जरा नामाला बसायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, ज्ञानेश्वरी वाचून व्हायची आहे. तोपर्यंत पाहुण्या कोणतरी आला, एक मित्र गप्पा मारत बसला, अत्यंत एक इमर्जन्सी कुठेतरी आलेली असते, सगळ्या घडत असतात. म्हणून फक्त इच्छा किंवा प्रयत्न पुरे पडत नाहीत. इच्छा पण लागते, बरोबर आहे, प्रयत्न पण चालू आहे, पण त्या प्रयत्नाला सफलता ज्याला आपण म्हणतो ही सफलता परावलंबीच राहते. त्यामुळं खरा प्रयत्न करणारा असतो. म्हणून माणसाच्या मानवी अंतःकरणातील जे विकार असतात,
संगत कशी लागते, शारीरिक व्याधी असतात, प्रापंचिक अडचणी असतात, कुटुंबाचे काहीतरी हेवे दावे चालू असतात. ह्या सगळ्या अडचणीतून असा एखादा शूरवीर कोण असेल काय, पुढे वर्णन केलेलं आहे त्याचं. असा शूरवीर कोण जाणार आहे सांगा ना. केवढा मोठं शौर्य लागत असेल सांगा, फार मोठं धैर्य लागतं त्याला. म्हणून सुकृत चांगलं असतं, पण सुबुद्धी असेलच असं नाही. बऱ्याच वेळा सुबुद्धी मिळत नाही आणि तसंच राहून जातं. म्हणून सुबुद्धी ही फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे बघा, सदवासना त्याला म्हणलेलं आहे. पाहता बहुता परी हे अपेक्षेचे विचारसुरी, विचारवाली जो आहे ते विचारवंत, त्याची विचार करता जे दुर्लभ चराचरी सदवासना 9व्या अध्यायामध्ये उभे आलेले आहे. तैसा ईश्वराच वाचून काही जे अनेक लानीच नाही ते एकची बुद्धी पाहिजे अर्जुना जगी. मला ईश्वरापासून काहीच ईश्वराशिवाय काही प्राप्त करायचे नाही अशी एखादीच सद्वासना घेऊन एखादा जीव निर्माण होतो. फारसे नाहीत. बरेच जण नुसते पुण्यापुरते जातात आणि पुण्य करतात आणि पुण्याची गणना कोण करी. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, म्हणून एखादा पुढे जातो, तुकोबा म्हणतात, विरळा पावे अवघड गोवी येतीचे. बरेच जण गोवी म्हणजे गुंतूनच बसतात. इथलं सगळं अवघड आहे. विरळा पावे 2 वेळा म्हणतात. ते 2 वेळा म्हणतात, त्यावेळी लक्षात घ्यायचं आपण. विरळा पावे आणि म्हणतात काय, अवघड गोवी येतीचे म्हणजे एखादाच पुढे जातो. तुकोबाचा आणखीन अभंग प्रसिद्ध आहे, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा जाणे. बळी म्हटले त्याला. आपण म्हणजे संसार करणारे बलवान असतात, शक्तिवान लागते त्याला, फार मोठी शक्ती लागते संसार करायची. खरी शक्ती लागते ना ती तिथं धैर्य आहे. त्या धैर्याशिवाय चालत नाही. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शूरत्वाची अंग. शूरत्व म्हटलंय कशाला, भगवंताला प्राप्त करणं हे शौर्याचं लक्षण आहे. आमची शौर्य प्रपंचापुरती मर्यादित आहे. ती ही प्रपंच प्राप्तीसाठी धाडस आमचं असतं, दुसरं काही नाही, पैजा जिंकायसाठी असते. म्हणून सहस्त्रावधीमधून एखादाच आत्मप्राप्तीसाठी धाडस करतो. धाडस करणारा मात्र एखादाच प्राप्त करतो. त्यामुळे विषयांचा प्रभाव आणि ह्या मायेच्या लाटेच्या गटांगळ्यात खात असतात. एखादाच भगवत कृपेनं, हे भगवंताच्याच कृपेनं, त्याच्याच कृपेशिवाय त्याला जाणता येत नाही. आपलं वचनच आहे, श्रुती वचनच आहे. आत्मकृपा झाल्याशिवाय आत्म्याला जाणता येत नाही. देवाची कृपा झाल्याशिवाय देवाला जाणता येत नाही. त्याच्याच कृपेनं त्याला जाणता येतं, अन्य काही लागत नाही. आणि त्याची कृपा होणं ही विरळा गोष्ट आहे असं माऊली बोलतात. फार सुंदर असं वर्णन पहिल्याच ओवीमध्ये माऊलींनी त्या श्लोकाचा विचार सांगितलेला आहे. आपण एकच ओवी पाहू शकलो, वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.